तरी ती समुद्राला जाऊन मिळते तेव्हा तिचे अस्तित्व संपते आणि ती खारे पाणी बनते. पण जो पाऊस आकाशातून पडतो तो गोड असतो. तुला त्या पावसासारखे व्हायचे आहे. या जगाच्या खाऱ्या समुद्रात मिसळून स्वतःचा गोडवा गमावू नकोस. लोकांसारखे होऊन लोकांशी वागू नकोस. तुझा दर्जा वेगळा आहे, तो टिकवून ठेव. बदला घेण्याची भावना तुला आतून जाळून टाकेल. ज्या माणसाने तुला त्रास दिला त्याचा विचार करून तू तुझा आजचा दिवस का खराब करत आहेस? त्याला त्याच्या कर्माच्या हवाली कर आणि तू तुझ्या प्रगतीकडे लक्ष दे. सर्वात मोठा बदला हा आहे की तू इतके यशस्वी हो की त्या माणसाला तुझी प्रगती बघूनच पश्चाताप झाला पाहिजे. तुझे यश हीच त्याला सर्वात मोठी चपराक असेल. श्रीकृष्ण म्हणतात, अपमान ही एक अशी शिडी आहे जी माणसाला वर जाण्यासाठी प्रेरणा देते. जर तुझा अपमान झाला नसता तर तुला मोठे होण्याची जिद्द निर्माण झाली नसती. चाणक्याला भर सभेत अपमानित केले गेले म्हणून त्याने चंद्रगुप्ताला राजा बनवले. द्रौपदीचा अपमान झाला म्हणून महाभारताचे युद्ध झाले. अपमान ही ठिणगी आहे, तिचा वणवा करायचा की त्यात जळून जायचे हे तुझ्या हातात आहे. कधी कधी आपण अशा लोकांसाठी रडतो ज्यांना आपल्या रडण्याचा आनंद होतो. तुझे अश्रू खूप मौल्यवान आहेत. ते अशा लोकांसाठी वाया घालवू नकोस जे त्याची किंमत जाणत नाहीत. तुझ्या आयुष्यात काही लोक फक्त धडा शिकवण्यासाठी येतात. त्यांचे काम संपले की ते निघून जातात. त्यांना धरून ठेवू नकोस. पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवी पालवी फुटत नाही. तसेच जुनी माणसे गेल्याशिवाय नवीन आणि चांगली माणसे आयुष्यात येत नाहीत. श्रीकृष्ण म्हणतात, एकांत तुला घाबरवण्यासाठी नाही तर तुला स्वतःची ओळख करून देण्यासाठी येतो. जेव्हा तू एकटा असतोस तेव्हा तुला समजते की तुला कोणाच्या आधाराची गरज नाही. तू स्वतःच परिपूर्ण आहेस. लोकांना वाटते की तू तुटला आहेस, तू संपला आहेस. त्यांना वाटू दे. तुटलेले घर पुन्हा बांधता येते पण पडलेली नजर पुन्हा वर करता येत नाही. ज्यांनी तुला नजरेतून उतरवले आहे त्यांच्या नजरेत पुन्हा बसण्याचा प्रयत्न करू नकोस. स्वाभिमान ही माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे. जर प्रेम आणि स्वाभिमान यापैकी एकाची निवड करायची असेल तर नेहमी स्वाभिमान निवड. कारण प्रेमाशिवाय माणूस जगू शकतो पण स्वाभिमानाशिवाय माणूस फक्त एक जिवंत प्रेत असतो. ज्या नात्यात तुला वारंवार स्पष्टीकरण द्यावे लागते, ज्या नात्यात तुला तुझी किंमत सिद्ध करावी लागते, ते नाते नसून एक ओझे आहे. आणि ओझे घेऊन तू आयुष्याचा प्रवास जास्त काळ करू शकत नाहीस. ते ओझे खाली ठेव आणि मोकळा श्वास घे. तू म्हणतोस की लोक काय म्हणतील. श्रीकृष्ण म्हणतात, हाच तो रोग आहे ज्याने माणसाचे अर्धे आयुष्य बर्बाद केले आहे. लोक काय म्हणतील. लोक तर तेव्हाही बोलतील जेव्हा तू चांगले करशील आणि तेव्हाही बोलतील जेव्हा तू वाईट करशील. सीतेच्या पवित्रतेवर सुद्धा या जगाने संशय घेतला होता. मग तू तर सामान्य माणूस आहेस. लोकांचे तोंड तू बंद करू शकत नाहीस. तू फक्त तुझे कान बंद करू शकतोस. तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर. अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा डोळा दिसत होता तसे तुला फक्त तुझे स्वप्न दिसले पाहिजे. आजूबाजूचा गोंगाट आपोआप शांत होईल. श्रीकृष्ण म्हणतात, संयम ठेव. संयम म्हणजे शांत बसणे नाही. संयम म्हणजे वादळातही न डगमगता उभे राहणे. तुझी वेळ येणार आहे हे निश्चित आहे. फक्त तोपर्यंत टिकून राहण्याची हिंमत ठेव. जेव्हा लोखंडाला आकार द्यायचा असतो तेव्हा लोहार त्याला गरम करतो, त्यावर घणाचे घाव घालतो. लोखंडाला खूप वेदना होतात पण त्या वेदनेनंतरच त्याचे हत्यार बनते. देव तुला गरम करत आहे, तुला ठोकून काढत आहे कारण त्याला तुझे हत्यार बनवायचे आहे जे भविष्यात कोणत्याही संकटाशी लढू शकेल. म्हणून तक्रार करणे सोड आणि प्रयत्न करणे सुरू कर. ज्याने जन्म दिला आहे तो दाणा पाणीही देईल. ज्याने संकटे दिली आहेत तो मार्गही दाखवेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, या जगात तुझे सर्वात मोठे अस्त्र तू स्वतः आहेस. तुझा आत्मविश्वास, तुझी जिद्द आणि तुझे कष्ट या 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याला हरवणे साक्षात काळालाही शक्य नाही. मित्रांनो, मला आशा आहे की या विचारांमधून तुम्हाला नवी दिशा मिळाली असेल. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओंसाठी श्रीकृष्णवाणी चॅनलला सबस्क्राईब करा. श्रीकृष्ण तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नेहमी आनंदी ठेवो. जय श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण आपल्याला जीवनाचे सार सांगताना म्हणतात की आयुष्यात जे काही घडते ते चांगल्यासाठीच घडत असते. अनेकदा आपल्यावर जी संकटे किंवा विपरीत परिस्थिती येते ती आपली सध्याची स्थिती सुधारण्यासाठी आणि आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेली असते. मानवाचे मन हे अत्यंत चंचल असते. ते वाऱ्यासारखे इकडे तिकडे धावत असते आणि कोणत्याही कामात एकाग्रता साध्य करण्यात तेच सर्वात मोठा अडथळा ठरते. पण जर याच मनाला मनुष्याने आपल्या ताब्यात ठेवले तर मनासारखा दुसरा चांगला मित्र कोणीच नाही. म्हणूनच मनाला एकाग्र करणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी फक्त थोड्याशा प्रयत्नांची आणि सातत्यपूर्ण सरावाची गरज असते. जरा विचार करा, भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यातून किती गोष्टी सुटल्या
जन्माला आल्याबरोबर आई दुरावली, मग पिता दुरावले. त्यानंतर यशोदा माता आणि नंदबाबा मिळाले, पण काळाच्या ओघात तेही सुटले. बालपणीचे सवंगडी सुटले, प्राणप्रिय राधा सुटली, गोकुळ सुटले आणि पुढे जाऊन मथुराही सुटली. श्रीकृष्णाच्या संपूर्ण आयुष्यात त्यांच्याकडून काही ना काही सुटतच गेले. पण जर काही सुटले नसेल तर ते होते त्यांचे देवत्व, त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्यांची सकारात्मकता. एवढे सगळे गमावूनही भगवान श्रीकृष्ण हे दुःखाचे नाही तर उत्सवाचे प्रतीक मानले जातात. सर्व काही हातातून निसटून गेल्यावरही आनंदी कसे राहायचे हे श्रीकृष्णापेक्षा चांगले आपल्याला कोणीच शिकवू शकत नाही. आजचे जग हे सुपरफास्ट आहे आणि आपण त्या मानाने कासवाच्या गतीने चालत आहोत असे आपल्याला वाटते, पण त्याने काहीही फरक पडत नाही. जगण्यासाठी चालत राहणे महत्वाचे आहे, अफाट वेगाने धावणे नव्हे. अनेकदा वेगाने धावणारे लवकर थकून जातात आणि थांबतात, पण संथ गतीने चालणारे मात्र चालतच राहतात, मग त्यांचे ध्येय कितीही दूर का असेना. संतांनी म्हटले आहे की चिंतेमुळे माणसाची बुद्धी कमी होते, रूप आणि ज्ञानही घटते. चिंता ही इतकी वाईट आहे की ती जिवंत माणसाला चिते समान जाळते. म्हणूनच ईश्वरावर आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून निर्भयपणे झोपा. जे अनर्थ घडणार नाही ते कधीच घडणार नाही आणि जे विधिलिखित आहे ते झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनात कोणाचीही मदत करताना भविष्यात तो व्यक्ती आपल्या उपयोगी पडेल असा विचार कधीही करू नका. मदत करा आणि विसरून जा, कारण परताव्याची आशाच भविष्यात तुमच्या दुःखाचे कारण बनते. तुम्ही जे काही चांगले कर्म करत आहात ते परमात्मा पाहत आहे आणि दुसरे जे काही करत आहेत त्यावरही ईश्वराची नजर आहे. त्यामुळे कोणाला काही सांगू नका किंवा जतावू नका. फक्त एवढा विश्वास ठेवा की जेव्हा देवाने त्या व्यक्तीच्या मदतीसाठी तुमची निवड केली आहे तेव्हा नक्कीच तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा तो कोणाला ना कोणाला तरी तुमच्या मदतीसाठी नक्की पाठवेल. प्रार्थना करताना आपल्या हृदयावर ताबा ठेवा, जेवताना पोटावर ताबा ठेवा, कोणाच्या घरी गेलात तर आपल्या डोळ्यांवर आणि नजरेवर ताबा ठेवा आणि लोकांमध्ये असताना आपल्या जिभेवर ताबा ठेवा. दुसऱ्याची संपत्ती पाहून लोभ विसरून जा, स्वतः केलेली पुण्यकर्मे विसरून जा आणि दुसऱ्यांच्या चुकांना विसरून जा. भूतकाळातील कडू आठवणींना सोडून द्या. दुसऱ्याला कमी लेखणे बंद करा. दुसऱ्याच्या धराची अपेक्षा करणे सोडा. लोकांची निंदा नालस्ती करणे सोडा आणि दुसऱ्याच्या यशावर जळणे किंवा दुःखी होणे सोडून द्या. मग बघा तुमचे आयुष्य किती आनंदमय होते. अनेकदा आपल्याला पडलेला प्रत्येक प्रश्न एक टोमणा बनतो. आपली शांतता ही जणू एक आरडाओरड वाटते. असे वाटते की नशिबाने आपल्याकडे पाठ फिरवली आहे आणि आशेनेही साथ सोडली आहे. पण हेच अंतिम सत्य आहे का? कारण ज्या क्षणी आपण तुटण्याच्या अगदी जवळ असतो त्याच क्षणी आपण बदलण्याच्या सर्वात जास्त लायक बनलेलो असतो. जेव्हा समस्या तुमच्या दरवाजावर टकटक करते तेव्हा समजून जा की समाधान कुठेतरी रस्ता शोधत आहे. श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येक संकट आपल्यासोबत एक संदेश घेऊन येते की तू आता पूर्वीसारखा राहणार नाहीस. हाच तो क्षण असतो जेव्हा माणूस एकतर हार मानतो किंवा आपल्या धमन्यांमधील रक्ताला उसळी देऊन नव्याने उभा राहतो. जीवनातील कोणतीही समस्या कायमस्वरूपी नसते. ती येते, तुम्हाला हलवून सोडते आणि तुम्हाला आठवण करून देते की तुमची निर्मिती या वादळांशी लढण्यासाठी झाली आहे, हार मानण्यासाठी नाही. जेव्हा माणूस पडतो तेव्हा वेदना होतात, पण जो पडून पुन्हा उठतो तोच इतिहास घडवतो. जगातील कोणताही रस्ता कधीच पूर्णपणे बंद होत नाही, फक्त आपली नजर त्या दिशेवरून हटते जिथे उपाय लपलेला असतो. कधीतरी शांत बसा आणि स्वतःच्या श्वासाचा आवाज ऐका. तो श्वास तुम्हाला सांगतोय की तू अजूनही जिवंत आहेस, म्हणजे तू अजूनही खूप काही करू शकतोस. समस्येपासून पळू नका, तिच्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि तिला सांगा की तुझी एवढी लायकी नाही की तू माझे इरादे तोडू शकशील. श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्याचा जन्म केवळ श्वास घेण्यासाठी झालेला नाही तर कर्म करण्यासाठी झाला आहे. ज्याप्रमाणे वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही त्याचप्रमाणे आपणही आपल्या कर्माची गती कधीही थांबवू नये. पण कर्म करण्यापूर्वी एक प्रश्न मनाला अस्वस्थ करतो, मी योग्य दिशेने चाललो आहे का? हाच प्रश्न आणि त्यातून निर्माण होणारा मनातील गोंधळ हेच सर्वात मोठे महाभारत असते. जीवनात आशेचा आकार महत्वाचा नसतो. आशा छोटी असो वा मोठी, जोपर्यंत आशा आहे तोपर्यंत ऊर्जा आहे. पण जेव्हा निराशा मनात प्रवेश करते तेव्हा माणसाचे आत्मबल, त्याचे विचार आणि त्याचे निर्णय डगमगू लागतात. निराशा हा असा अंधार आहे जो मनातील सर्व दिवे मालवून टाकतो. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात, तू मला तुझ्या हृदयात सामावून घे, मी तुझा प्रकाश बनेल, मीच तुझा मार्ग बनेल. सत्य हेच ईश्वराचे रूप आहे आणि आपल्या अंतरात्म्यात सत्याला स्थान देणे हाच सर्वात मोठा धर्म आहे. ज्याच्या हृदयात सत्य जिवंत असते तिथे दुःख कधीच कायमस्वरूपी राहू शकत नाही. एका व्यक्तीने एका फकीराला विचारले की उत्सव साजरा करण्यासाठी सर्वात चांगला दिवस कोणता? फकीराने हसून उत्तर दिले, मृत्यूच्या 1 दिवस अगोदर. त्या व्यक्तीने गोंधळून विचारले की मृत्यूचा दिवस तर कोणालाच माहित नसतो. त्यावर फकीर म्हणाला,
मग जीवनाचा प्रत्येक दिवस शेवटचा आहे असे समजून जगा. दुधाला विरजण लावले तर दही बनते, दह्याला घुसळले तर लोणी बनते आणि लोण्याला तापवले तर तूप बनते. दुधापेक्षा दही महाग, दह्यापेक्षा लोणी आणि लोण्यापेक्षा तूप महाग असते. या चौघांचा रंग एकच आहे, पांढरा. याचा अर्थ असा की वारंवार दुःख आणि संकटे येऊनही जो स्वतःचा मूळ स्वभाव बदलत नाही, समाजातील त्याची किंमत वाढतच जाते. मन तुटलेले असतानाही हसणे, कदाचित यालाच जिंदादिली म्हणतात. ठेच लागूनही ध्येयाकडे चालत राहणे यालाच शोध म्हणतात. एखाद्यावर प्रेम करूनही तो न मिळणे यालाच कदाचित त्याग म्हणतात. उद्ध्वस्त झालेल्या जागेत आशेचा दिवा लावणे, पडल्यावर पुन्हा जिद्दीने उभे राहणे यालाच खरी हिंमत म्हणतात. आणि ही हिंमत, ही आशा, ही तळमळ म्हणजेच तर आयुष्य आहे. श्रीकृष्ण म्हणतात की ज्या व्यक्तीला तुमची कदर नाही त्याच्यासोबत उभे राहण्यापेक्षा एकटे राहिलेले कधीही चांगले. जर तुमच्या काही जवळच्या लोकांनी तुम्हाला धोका दिला असेल तर समजून जा की त्यांची गरज संपली आहे म्हणून त्यांचे वागणे बदलले आहे. ज्याने हे शिकले की कधी, कुठे आणि किती बोलायचे आहे, त्याला आयुष्यात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मान सन्मान कधीच माणसाचा नसतो, तो त्याच्या गरजेचा असतो. गरज संपली की सन्मानही संपतो. पराभव हा एक धडा आहे जो तुम्हाला सुधारण्याची संधी देतो. गीतेमध्ये स्पष्ट म्हटले आहे की जेव्हा माणसाची गरज बदलते तेव्हा त्याची तुमच्याशी बोलण्याची पद्धतही बदलते. जेव्हा ईश्वर पाहतो की इतके दुःख असूनही हा माणूस माझ्यावर विश्वास ठेवून आहे, तेव्हा ईश्वर सर्वात जास्त प्रसन्न होतो आणि खात्री बाळगा, योग्य वेळ आल्यावर तो तुमच्या या विश्वासाची किंमत व्याजासहित परत करतो. जर तुम्ही दुःखावर लक्ष केंद्रित कराल तर तुम्हाला फक्त दुःखच दिसेल आणि जर सुखावर लक्ष द्याल तर सुख तुमच्याकडे आकर्षित होईल. हा निसर्गाचा नियम आहे. खुश राहण्यासाठी कोणताही ठरलेला रस्ता नसतो. प्रत्येकाला स्वतःचा रस्ता स्वतःच बनवावा लागतो. ज्याने हे समजले त्याच्या घरी आनंदाने मुक्काम केला असे समजा. जर काही करणे शक्य नसेल तर स्पष्ट नकार द्या, पण कोणालाही खोट्या आशेवर झुलवत ठेवू नका किंवा वाट पाहायला लावू नका. चिंता करू नका, कारण ज्याने तुम्हाला ह्या जगात पाठवले आहे त्याला तुमची तुमच्यापेक्षा जास्त काळजी आहे. जेव्हा तुमचे असणे आणि नसणे लोकांना सारखेच वाटू लागते तेव्हा तिथे नसणेच जास्त योग्य असते. गीतेत लिहिले आहे की जर तुम्हाला एखादी व्यक्ती चांगली वाटत असेल तर चांगले ते नाहीत, चांगले तुम्ही आहात. कारण त्यांच्यातील चांगुलपणा पाहणारी दृष्टी तुमच्याकडे आहे. तुमचे विचार आणि तुमची नियत चांगली ठेवा, मग तुमचे सर्व कष्ट श्रीकृष्ण स्वतः दूर करतील. आपली माणसं ती असतात ज्यांच्याशी आपण मनातील गोष्टी मोकळेपणाने बोलू शकतो, विचार करून नव्हे. फक्त तेच लोक तुमची खरी काळजी करतात जे तुम्ही शांत असतानाही तुमचे म्हणणे ऐकू शकतात. आयुष्य हा असा हिशोब आहे जो मागे जाऊन दुरुस्त करता येत नाही. म्हणून आजमध्ये सुधारणा करा आणि जुन्या गोष्टींना अनुभवासारखे वापरा. संकट काळात धैर्य ठेवणे म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखे आहे. दुसऱ्यांना समजून घेणे हे बुद्धिमत्तेचे लक्षण असू शकते, पण स्वतःला ओळखणे हेच खरे ज्ञान आहे. आयुष्य आपल्याला खूप काही शिकवते, कधी हसवते तर कधी रडवते, पण जो आयुष्याच्या गर्दीत आनंदी राहतो आयुष्य त्याच्या समोर नतमस्तक होते. ज्या प्रेमात खुद्द भगवान श्रीकृष्ण हरले त्या प्रेमावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्या मैत्रीवर गर्व करा ज्यात गरीब सुदामा जिंकला. विश्वास ठेवा की जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे तेही चांगल्यासाठीच होत आहे आणि जे पुढे होईल ते सुद्धा चांगल्यासाठीच होईल. आजच्या काळात कोणीही कोणाचे नसते. लोक फक्त तोपर्यंत साथ देतात जोपर्यंत त्यांचा स्वार्थ असतो. मी हे करू शकतो हे आत्मविश्वास आहे, पण फक्त मीच हे करू शकतो हा अहंकार आहे. म्हणूनच आत्मविश्वासाचा स्वीकार करा आणि अहंकाराचा त्याग करा. आपल्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका, कारण जगात असे अनेक लोक आहेत जे तुमच्यासारखे आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहत आहेत. जे दान कर्तव्य समजून कोणताही संशय न घेता गरजूला दिले जाते तेच सात्विक आणि खरे दान असते. ज्याच्याकडे तुमच्यासाठी वेळ नाही त्याला कधीही त्रास देऊ नका, कारण ते त्यांच्या जगात व्यस्त आहेत आणि त्या जगात त्यांना तुमची गरज नाही. वेळ कधीच थांबत नाही. आज जर वाईट वेळ असेल तर उद्या नक्कीच चांगली वेळ येईल. तुम्ही फक्त निस्वार्थ भावनेने कर्म करा, तेच तुमच्या हातात आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणासमोर गयाबया केल्याने ना प्रेम मिळते ना इज्जत. त्यामुळे तुमचा स्वाभिमान जिवंत ठेवा. आयुष्यात कधीही कोणाशी स्वतःची तुलना करू नका. तुम्ही जसे आहात सर्वश्रेष्ठ आहात. कधीतरी स्वतःचे कौतुक स्वतःच करत जा, कारण तुमची वाईट करण्यासाठी नातेवाईक आणि जग टपूनच बसले आहे. जो मनुष्य एखाद्या चांगल्या कामात मग्न असतो त्याचा शेवट कधीही वाईट होत नाही. जिथे दुसऱ्यांना समजून घेणे कठीण होते तिथे स्वतःला समजून घेणे केव्हाही उत्तम. एकटे बसून स्वतःला एक प्रश्न विचारा की तुमच्या मरण्याने किती लोकांना फरक पडेल. ज्यांना खरोखर फरक पडेल त्यांची काळजी घ्या आणि बाकीच्यांना सोडून द्या. कधी कधी निसर्ग मुद्दाम आपल्याला कठीण परिस्थितीत टाकतो, जेणेकरून ज्यांच्यावर आपण आंधळा विश्वास ठेवतो त्यांच्या चेहऱ्यावरील मुखवटे आपण पाहू शकू. जीवनात जर आनंदी राहायचे असेल तर जे तुमच्याकडे आहे त्यावर लक्ष द्या, जे दुसऱ्यांकडे आहे त्यावर नाही.
माणूस स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्याचे सुख पाहूनच जास्त दुःखी होतो. व्यक्तीमध्ये एवढी ताकद असायलाच हवी की तो स्वतःच्या दुःखाशी आणि संघर्षाशी एकटा लढू शकेल. प्रार्थना ही शब्दांतून नाही तर हृदयातून झाली पाहिजे, कारण ईश्वर त्यांचेही ऐकतो जे बोलू शकत नाहीत. जर साफ मनाने मागितले तर ईश्वर नशिबापेक्षा जास्त देतो. स्वतःला इतके काबिल बनवा की ज्याच्यासाठी तुम्ही तडपले आहात तो तुमची एक झलक पाहण्यासाठी तरसला पाहिजे. जगात सर्वात गरीब तो आहे ज्याचा आनंद दुसऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून असतो. दुःखात देवाला आठवण्याचा अधिकार त्यालाच आहे जो सुखात देवाचे आभार मानतो. जे तुमच्याशी मनापासून बोलतात त्यांना कधीही डोक्याने चतुराईने उत्तर देऊ नका. ताकदीची गरज तेव्हाच पडते जेव्हा काहीतरी वाईट करायचे असते, नाहीतर जगात सर्व काही मिळवण्यासाठी प्रेमच पुरेसे आहे. जेव्हा देव माणसाची परीक्षा घेतो तेव्हा तो माणसाचे सामर्थ्यही वाढवतो, जेणेकरून तो अधिक बुद्धिमान आणि ताकदवर बनेल. दुसऱ्याचे गुलाम बनून जगण्यापेक्षा स्वतंत्र होऊन स्वतःच्या दुःखाचा सामना केला पाहिजे. जरी तुमच्या आयुष्यात कितीही कष्ट असले तरी जर तुम्ही स्वतंत्र असाल तर तुम्हीच खरे मनुष्य आहात. आयुष्यात पैशाची किंमत कितीही घसरली तरी ती इतकी कधीच पडत नाही जेवढी माणूस पैशासाठी स्वतःला खाली पाडतो. जर आयुष्यातील लढाई आपल्याच माणसांशी असेल तर तिथे हारणेच योग्य, कारण आयुष्यात काही नाते हे विजयापेक्षा अनमोल असतात. स्मरणशक्ती कमजोर असणे ही काही वाईट गोष्ट नाही, कारण ज्यांना प्रत्येक गोष्ट आठवते त्यांना खूप त्रास होतो. जर तुम्ही फक्त धार्मिक कर्मकांड कराल तर तुम्हाला देवाकडे मागावे लागेल, पण जर तुम्ही सत्कर्म कराल तर देवाला स्वतःहून तुम्हाला द्यावे लागेल. आयुष्य एका मिनिटात बदलत नाही, पण एका मिनिटात विचार करून घेतलेला निर्णय तुमचे पूर्ण आयुष्य बदलू शकतो. मित्रांनो, जीवनात आपली गुपिते कधीही कोणाला सांगू नका, कारण हे तुमच्यासाठी मोठे संकट बनू शकते. काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाते गमावतात, तर काही लोक नाते वाचवता वाचवता स्वतःची किंमत गमावून बसतात. कोणाला काही बोलण्यापूर्वी एकदा नक्की विचार करा की जर तेच शब्द कोणी तुम्हाला वापरले तर तुम्हाला कसे वाटेल. जगात काही माणसे अशी असतात की तुम्ही त्यांना कितीही मान सन्मान द्या तरीही ते तुम्हाला धोकाच देणार, कारण तुम्ही माणसांचा मूळ स्वभाव कधीच बदलू शकत नाही. स्वीकारायला शिका आणि नकाराला पचवायलाही शिका. जिथे सन्मान नाही तिथून उठून जायला शिका. दगड जरी शेवटच्या घावाने फुटत असला तरी पहिला घाव कधीच व्यर्थ नसतो. कोणाचा वर्तमान काळ पाहून त्याची चेष्टा करू नका, कारण काळ बदलत असतो. काळासोबत कर्म बदलते आणि कर्माने नशीब बदलते. वेळेत एवढी ताकद आहे की ती कोणाचेही नशीब कधीही पालटू शकते. साध्या आणि सरळ व्यक्तीसोबत केलेला कपट तुमच्या विनाशाचे सर्व दरवाजे उघडून देतो, मग तुम्ही कितीही मोठे बुद्धिबळ खेळाडू का असेना. गोड खोटे बोलण्यापेक्षा कडू सत्य बोलणे केव्हाही चांगले. यामुळे तुम्हाला खरे शत्रू नक्की मिळतील, पण खोटे मित्र मिळणार नाहीत. विश्वास आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत, पण ते अशक्य गोष्टीलाही शक्य बनवतात. जीवनातील कोणतेही काम फक्त तोपर्यंतच कठीण वाटते जोपर्यंत तुम्ही ते करण्यासाठी पहिले पाऊल टाकत नाही. ज्याचा स्वभाव सतत बदलणारा असतो तो कधीच कोणाचा होऊ शकत नाही, मग ती वेळ असो वा माणूस. जे लोक तुमच्यापासून दूर जाऊ इच्छितात ते सर्व दोष परिस्थितीवर टाकतात. जीवनात कोणाचे भले कराल तर लाभ होईल, कारण भल्याचा उलटा शब्दच लाभ होतो. जर तुम्ही तेच करत राहिलात जे तुम्ही नेहमी करत आला आहात तर तुम्हाला तेच मिळेल जे तुम्हाला नेहमी मिळत आले आहे. तुमच्या वेदनेसाठी जगाला दोष देऊ नका. तुमच्या मनाला समजावून सांगा, कारण मनाचे परिवर्तन हाच तुमच्या दुःखाचा अंत आहे. मनाचे झुकणे खूप गरजेचे आहे. केवळ डोके टेकवल्याने परमात्मा मिळत नाही. प्रेमाने भरलेले डोळे, श्रद्धेने झुकलेले मस्तक, मदतीसाठी पुढे आलेले हात, सन्मार्गावर चालणारी पावले आणि सत्याशी जोडलेली जीभ ईश्वराला अत्यंत प्रिय आहे. सूर्याचा किरण असो वा आशेचा, तो जीवनातील सर्व अंधकार मिटवतो. जिंकण्यासाठी जिद्द हवी, हरण्यासाठी तर एक भीतीच पुरेसी आहे. आपले दुःख सांगून बदनाम होण्यापेक्षा हसून शांत राहणे केव्हाही चांगले. सदैव ईश्वरावर विश्वास ठेवा, कारण तुमच्याकडून जे काढून घेतले आहे त्यापेक्षा उत्तम तुम्हाला दिले जाईल. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आधी स्वतःला स्वतःच्या नजरेत उंचावा. जगाच्या नजरेत तुम्ही आपोआप मोठे व्हाल. अनेकदा चांगली नाती तुटतात, कारण आपण रोज काहीतरी वाईट आठवतो आणि चांगले विसरून जातो. भगवान म्हणतात, रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही सर्वांना माफ करा, सकाळी उठण्यापूर्वी मी तुम्हाला माफ करून टाकेन. प्रेम आणि सन्मान त्यांच्यासाठीच ठेवा जे तुमच्या भावना समजून घेतात. फक्त चेहरा सुंदर असून चालत नाही, जीभही सुंदर असावी लागते. कारण चेहरा कितीही सुंदर असला आणि वाणी कडू असेल तर लोक कधी ना कधी तोंड फिरवणारच. गोड खोट्यापेक्षा कडू सत्य चांगले, यामुळे खोटे मित्र तरी जोडले जाणार नाहीत. विषय संस्कारांचा आणि आदराचा असतो, नाहीतर जे ऐकून घेऊ शकतात ते ऐकवू सुद्धा शकतात. हे जग किती विचित्र आहे. लोक चांगल्या गोष्टी लवकर मानत नाहीत, पण वाईट गोष्टी लगेच मानतात. सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देईल की नाही सांगता येत नाही, पण तुमचा स्वभाव आणि चांगली नाती कायम साथ देतात.
मी श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे, पण फक्त मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे. ज्याला एकट्यात रडून शांत होता येते आणि आपले दुःख लपवता येते, तो आज जगातील सर्वात शक्तिशाली माणूस आहे. माणसाच्या जवळची सर्वात मोठी पुंजी म्हणजे त्याचे चांगले विचार आहेत. स्तुती कितीही करा, पण अपमान विचारपूर्वक करा, कारण अपमान हे असे कर्ज आहे जे संधी मिळताच व्याजासहित परत मिळते. स्वतःला कधीही कोलमडू देऊ नका, कारण लोक पडलेल्या घराच्या विटा सुद्धा पळवून नेतात. वेळेपूर्वी मिळालेल्या गोष्टी आपली किंमत गमावतात आणि वेळेनंतर मिळालेल्या गोष्टी आपले महत्त्व गमावतात. मोठेपण हे पदाने नाही तर संस्काराने मिळते. माझ्या कृष्णावर भरोसा ठेवा, त्याने इथवर आणले आहे तर तोच पुढे घेऊन जाईल. लोक चहात माशी पडली तर चहा फेकून देतात आणि तुपात पडली तर माशी फेकून देतात. त्यामुळे जीवनात बनायचे असेल तर किमती बना. रात्र सकाळची वाट पाहत नाही, सुगंध मोसमाची वाट पाहत नाही. जे काही सुख मिळेल त्याचा आनंद घ्या, कारण आयुष्य कोणाची वाट पाहत नाही. प्रत्येक मोठे यश वेळ मागते, म्हणून धैर्याची साथ सोडू नका. सुखात माणसांची गर्दी वाढते आणि दुःखात कमी होते. लवकर मिळणाऱ्या गोष्टी जास्त काळ टिकत नाहीत आणि जास्त काळ टिकणाऱ्या गोष्टी लवकर मिळत नाहीत. जेव्हा पाय थकतात तेव्हा हौसला साथ देतो आणि जेव्हा लोक तोंड फिरवतात तेव्हा देव साथ देतो. कोणाला त्रासात पाहून जर तुम्हालाही त्रास होत असेल तर समजून जा की तुमच्या आत्म्यात परमात्मा वसला आहे. उडण्यात काहीच गैर नाही, पण तिथेच उडा जिथून जमीन स्पष्ट दिसेल. विनाकारण कोणी तुमचा आदर करणार नाही. स्वतःला इतके काबिल बनवा की लोक कारणाशिवाय तुमचा आदर करतील. जीवनाची कहाणी हीच आहे की यात मनासारखे पात्र मिळत नाही. रागात बोललेला एक शब्द तुमच्या हजारो चांगल्या गोष्टींना एका मिनिटात नष्ट करू शकतो. जास्त बोलणेही चांगले नाही आणि गरजेपेक्षा जास्त गप्प राहणेही चांगले नाही. माणूस नेहमी नशिबाला दोष देतो, हे माहीत असूनही की नशिबापेक्षा कर्म मोठे आहे. पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसे जीवनात सुख दुःख येतच असते. कमजोर शत्रू जास्त धोकादायक असतो, कारण तो अशा वेळी वार करतो ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आपल्याला जीवनाशी जिंकायला शिकले पाहिजे, कारण मृत्यूकडून तर आपण एक दिवस हरणारच आहोत. आयुष्यात फक्त वाट पाहू नका, कारण योग्य वेळ कधी येत नाही, ती आणावी लागते. तुमचा कठीण काळच तुम्हाला मजबूत बनवतो. कोणी साथ दिली नाही तर निराश होऊ नका, कारण परमात्म्यापेक्षा मोठा सोबती कोणीच नाही. लोक आपली कदर का करत नाहीत? कारण आपण त्यांना जाणीव करून देतो की आपण त्यांच्यासाठी नेहमी उपलब्ध आहोत. जे लोक म्हणतात की त्यांच्याकडे वेळ नाही, त्यांच्याकडे वेळ भरपूर असतो, फक्त तो त्यांना तुम्हाला द्यायचा नसतो. कधी शत्रूची मदत करावी लागली तर मागे हटू नका. बदला घेणे हे भित्र्यांचं काम आहे. कोणाची किती काळजी करतो हे त्यांना कधीच समजत नाही, जोपर्यंत आपण त्यांच्यापासून दूर जात नाही. शांत रहा, परिस्थिती नक्की बदलेल. श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येक गोष्टीची सुरुवात माझ्यापासून होते आणि शेवटही माझ्यावरच होतो. ईश्वराशी संबंध घट्ट करा, तुम्हाला कोणाची गरज पडणार नाही. श्रीकृष्णाने जीवनात सर्व काही गमावले, पण सकारात्मकता आणि हास्य कधीच गमावले नाही. म्हणूनच कितीही संकट आले तरी हसत राहा आणि आनंदी राहा. तेच जीवनाचे सत्य आहे. भगवान श्रीकृष्ण मानवी जीवनाच्या आणि स्वभावाच्या अशा एका खोल सत्यावर प्रकाश टाकतात, जे समजून घेणे आजच्या काळात प्रत्येक सात्विक आणि संवेदनशील माणसासाठी अत्यंत गरजेचे झाले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती सत्याच्या, नीतिमत्तेच्या आणि धर्माच्या मार्गावर चालायला सुरुवात करते, तेव्हा त्याला वाटते की जग त्याच्या चांगुलपणाचे स्वागत करेल, पण वास्तवात मात्र उलटेच घडते. हे जग, हा समाज अशा चांगल्या माणसाकडून सामान्य माणसापेक्षा कितीतरी अधिक अपेक्षा ठेवू लागतो. समाजाची ही एक विचित्र रीत आहे की तुमच्या चांगुलपणाला ते तुमचे कर्तव्य मानू लागतात. लोक असे गृहीत धरतात की तुम्ही चांगले आहात ना, मग तुम्हीच नेहमी समजून घेतले पाहिजे, तुम्हीच नेहमी झुकले पाहिजे आणि तुम्हीच सर्वांचे भले केले पाहिजे. मग तुम्हाला कितीही त्रास झाला तरी चालेल. पण गंमत अशी आहे की जेव्हा याच समाजातील इतर लोक जे स्वार्थी आहेत किंवा जे आपल्या कर्तव्यांपासून पळ काढतात, तेव्हा त्यांना कोणीही जाब विचारत नाही, त्यांना कोणीही दोषी ठरवत नाही. हे या जगाचे विचित्र स्वभाव वैशिष्ट्य आहे. जेव्हा एखादा माणूस निस्वार्थपणे जगतो, तेव्हा समाज त्याला एका हाडामांसाचा माणूस न समजता एका दगडी मूर्तीप्रमाणे किंवा एका आदर्श पुतळ्याप्रमाणे पाहू लागतो. लोकांचा असा ठाम समज होतो की या व्यक्तीकडून कधीही कोणतीही चूक होऊच शकत नाही, त्याने कधीही रागावता कामा नये, त्याला कधीही दुःख होता कामा नये आणि त्याने नेहमी सर्वांशी प्रेमानेच वागले पाहिजे. पण खरी समस्या तिथे निर्माण होते जेव्हा हेच लोक जे तुमच्याकडून देवत्वाच्या अपेक्षा ठेवतात, स्वतः मात्र चुकांवर चुका करत राहतात. जेव्हा ते स्वतः चुकतात तेव्हा त्यांना माफी हवी असते, त्यांना सहानुभूतीची अपेक्षा असते. ते म्हणतात की जाऊ दे ना, माणूस आहोत, चुका होणारच. पण तीच छोटीशी चूक जर एखाद्या चांगल्या माणसाकडून झाली तर समाज त्याला सर्वात कठोर शिक्षा सुनावतो. तुम्हीच विचार करा आणि तुमच्या आजूबाजूला पहा. कल्पना करा की एक व्यक्ती आयुष्यभर सर्वांची मदत करत आहे, सर्वांच्या भावनांची कदर करत आहे,
पण एखाद्या दिवशी काही वैयक्तिक कारणामुळे, आजारपणामुळे किंवा मानसिक तणावामुळे तो कोणाची मदत करू शकला नाही, तर लोक त्याच्या मागील हजारो उपकारांना एका क्षणात विसरून जातात. ते लगेच त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. ते त्याला टोमणे मारतात की तू तर खूप चांगला होतास, तू तर खूप समजूतदार होतास, मग आज तुला काय झाले? तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. जे लोक त्या चांगल्या व्यक्तीला कठोर शब्दांत सुनावत असतात, तेच लोक स्वतःच्या आयुष्यात हजारो चुका करून मोकळे झालेले असतात. आपल्या दैनंदिन जीवनात अशी कितीतरी उदाहरणे दिसतात. एक शिक्षक जो नेहमी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतो, त्याने एकदा जरी मदत करण्यास नकार दिला तर त्याला निष्ठुर ठरवले जाते. जे आई वडील पोटाला पीळ देऊन स्वतःच्या गरजा मारून मुलांचे लाड पुरवतात, त्यांनी एकदा जरी नकार दिला किंवा स्वतःच्या वृद्धापकाळामुळे ते काही करू शकले नाहीत, तर मुले त्यांना कठोर आणि प्रेमशून्य मानू लागतात. महाभारतात सुद्धा हेच घडले. अर्जुनाने आयुष्यभर धर्माचे पालन केले, म्हणून युद्धाच्या वेळी त्याच्याकडूनच करुणेची आणि दयेची अपेक्षा केली गेली. पण ज्या कौरवांनी दुर्योधनाने आयुष्यभर अधर्म केला, कपट केले, पांडवांचा छळ केला, त्यांच्याकडून कोणीही दयेची अपेक्षा केली नाही. ही या जगाची सर्वात मोठी विडंबना आहे की जो सत्पथावर चालतो त्यालाच सर्वात कठीण अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागते. मग प्रश्न असा पडतो की चांगल्या लोकांच्या या परीक्षेचा अंत कुठे आहे? याचे उत्तरही स्वतः श्रीकृष्ण देतात. ते सांगतात की चांगुलपणा ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे, पण तीच तुमची सर्वात मोठी कसोटीही घेणार आहे. त्यामुळे तुम्ही जर चांगले असाल तर लोक तुम्हाला समजून घेतीलच, या गोड भ्रमात राहू नका. ते तुमच्याकडून फक्त आणि फक्त अपेक्षा करतील, पण जेव्हा त्यांची वेळ येईल तेव्हा ते स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी हजारो तर्क शोधतील. हेच जगाचे वास्तव आहे, आणि हे वास्तव स्वीकारूनच मनाची शांती मिळवता येते. श्रीकृष्ण पुढे सांगतात की जो माणूस निस्वार्थ भावनेने दुसऱ्यांच्या सेवेत गुंतलेला असतो, हे जग त्याला वापराची वस्तू समजते. हे ऐकायला कडू वाटेल, पण हेच सत्य आहे. जोपर्यंत तुमच्याकडून जगाला लाभ मिळत आहे, जोपर्यंत तुमचा खिसा भरलेला आहे आणि मन मोठे आहे, तोपर्यंत तुमची स्तुती केली जाईल, तुमचे गुणगान गायले जाईल. लोक म्हणतील की या माणसासारखा देव माणूस नाही. पण ज्या क्षणी तुमचा उपयोग संपेल, तुमची देण्याची क्षमता संपेल, त्या क्षणी तुम्हाला विस्मरणात टाकले जाईल. देणाऱ्याने म्हणजेच दात्याने हे कायम लक्षात ठेवले पाहिजे की त्याचे कर्म सेवा करणे हे आहे, बदल्यात काही मिळवणे नाही. जेव्हा एखादी व्यक्ती नेहमी दुसऱ्यांच्या सुखदुःखात सावलीसारखी उभी राहते, तेव्हा लोक त्याला हक्काचे आश्रयस्थान मानू लागतात. त्यांना खात्री असते की हा माणूस आपल्याला कधीच सोडून जाणार नाही, त्यामुळे ते त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहतात. पण दुर्दैवाने जेव्हा त्या चांगल्या माणसाला मदतीची गरज असते, तेव्हा हेच लोक त्याच्याकडे पाठ फिरवतात. हा मानवी स्वभावाचा एक अत्यंत कटू नियम आहे की जोपर्यंत आपला स्वार्थ साधला जातो, तोपर्यंत नात्यात गोडवा टिकून राहतो. आपण एका जळत्या दिव्याचं उदाहरण घेऊ शकतो. जोपर्यंत रात्र आहे, दाट अंधार आहे, तोपर्यंत त्या दिव्याला जपले जाते, त्याचे कौतुक केले जाते, कारण तो अंधारात प्रकाश देत असतो. पण जसा सूर्य उगवतो आणि लख्ख प्रकाश पडतो, तेव्हा त्या दिव्याची किंमत शून्य होते आणि लोक त्याला फुंकर मारून विझवून टाकतात. अगदी तसेच जो माणूस कठीण काळात इतरांना मदत करतो, त्याच्या स्वतःच्या कठीण काळात त्याला विचारणारे कोणी नसते. महाभारतातील दानवीर कर्णाचे आयुष्य हे याचे उत्तम उदाहरण आहे. कर्णाने आयुष्यभर फक्त दिले, त्याने कधीही कोणाला रिकाम्या हाताने परत पाठवले नाही. अगदी स्वतःच्या मृत्यूचा धोका असूनही, आपली शक्ती कमी होईल हे माहीत असूनही त्याने इंद्रदेवाला आपली कवच कुंडले दान केले. पण जेव्हा कुरुक्षेत्राच्या रणांगणावर कर्णाचे रथाचे चाक रुतले, जेव्हा त्याला मदतीची खरी गरज होती, तेव्हा त्याला वाचवायला कोणीही पुढे आले नाही. ज्या दुर्योधनासाठी त्याने मैत्री आणि निष्ठा जपली, तोही त्याला वाचवू शकला नाही. आजही आपण पाहतो की जो मित्र नेहमी सर्वांच्या मदतीला धावून जातो, त्यालाच अडचणीत मला वेळ नाही किंवा मी सध्या व्यस्त आहे असे ऐकावे लागते. जी मुले आईवडिलांच्या कष्टावर मोठी होतात, तीच मुले म्हातारपणी आईवडिलांना तुम्ही आमच्यासाठी काय केले असे विचारतात. श्रीकृष्ण आपल्याला यातून एक महत्वाची शिकवण देतात की सेवा आणि परोपकार करणे हे नक्कीच श्रेष्ठ कर्म आहे, पण जगाने त्याची आठवण ठेवावी अशी अपेक्षा करणे म्हणजे स्वतःच्या दुःखाला आमंत्रण देणे आहे. जर तुम्ही खऱ्या मनाने कोणाची मदत करत असाल, तर हा विचार मनातून पूर्णपणे काढून टाका की बदल्यात तुम्हालाही तेच प्रेम आणि सहकार्य मिळेल. हे जग भावनेने कमी आणि व्यवहाराने जास्त चालते. इथे अपेक्षा ठेवणाराच शेवटी रडतो. त्यामुळे मदत करणे हा तुमचा स्वभाव बनवा, त्याला व्यापारासारखे वापरू नका. जर तुम्ही निस्वार्थ भावनेने आणि प्रेमाने सेवा केली, तर जगाने नाही, पण स्वतः ईश्वर तुमची रक्षा करतील. श्रीकृष्ण वचन देतात की जो माझा भक्त निस्वार्थ कर्म करतो, त्याचा भार मी स्वतः उचलतो. त्याला जगाने साथ दिली नाही तरी चालते, कारण परमात्मा सदैव त्याच्या पाठीशी असतो. जे लोक खऱ्या मनाने प्रेम करतात आणि ज्यांच्या हृदयात करुणा असते, ते आपले दुःख स्वतःच्या आत गिळून घेतात. त्यांना माहित असते की जगात आधीच खूप दुःख आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संघर्ष चालू आहे. त्यामुळे ते आपले रडगाणे कोणासमोर गात नाहीत. ते बाहेरून हसतात, पण आतून रडत असतात.
चांगले लोक आपल्या वेदना यासाठी व्यक्त करत नाहीत की त्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये. त्यांना भीती वाटते की आपल्या दुःखामुळे समोरचा व्यक्ती विनाकारण काळजीत पडेल. ते हसत राहतात जेणेकरून त्यांच्या आजूबाजूचे वातावरण आनंदी राहावे. मग आतून त्यांची कितीही घुसमट होत असली तरी चालेल. पण या खोट्या हास्यामागे किती खोल जखमा आहेत हे कोणालाच दिसत नाही. तुम्ही कधी एखाद्या विशाल वृक्षाकडे पाहिले आहे का? भर उन्हात तो स्वतः तापतो, भाजतो, उन्हाचे चटके सहन करतो, पण आपल्या खाली बसणाऱ्याला थंड सावली देतो. मुसळधार पावसात तो स्वतः भिजतो, पण आश्रयाला आलेल्यांना भिजू देत नाही. चांगल्या माणसांचे आयुष्य अगदी त्या झाडासारखे असते. ते आपले अश्रू जगापासून लपवून ठेवतात जेणेकरून त्यांच्या प्रियजनांना सुरक्षित वाटावे. घरातील कर्ता पुरुष, मग तो पिता असो वा पती, दिवसभर बाहेरच्या जगाशी संघर्ष करून जेव्हा घरी येतो तेव्हा तो आपला थकवा, अपमान आणि ताणतणाव दारातच सोडून येतो. कारण त्याच्या मुलांच्या आणि पत्नीच्या चेहऱ्यावरील हास्य मावळू नये. एक आई स्वतः उपाशी राहून मुलांचे पोट भरते आणि वरून हसून सांगते की मला भूक नाही, माझे पोट भरले आहे. मैत्री आणि नातेसंबंधांमध्ये सुद्धा असेच घडते. चांगले लोक नाते तुटू नये म्हणून अनेक कडू शब्द निमूटपणे सहन करतात. जर त्यांना वाटले की त्यांच्या बोलण्याने कोणाचे मन दुखावेल तर ते गप्प राहणे पसंत करतात. ते स्वतःचा अपमान गिळून घेतात, पण नात्याला तडा जाऊ देत नाहीत. याच कारणामुळे जे लोक सर्वांना हसवतात, सर्वांचे सांत्वन करतात, तेच लोक रात्री एकटे उशीत तोंड खुपसून रडतात. लोक त्यांच्या या मौनाला त्यांची ताकद समजतात. लोकांना वाटते की याला काहीच त्रास होत नाही कारण हा कधी तक्रार करत नाही, पण ही त्याची ताकद नसून त्याचे प्रेम आणि त्याग आहे ज्यामुळे तो शांत आहे. जर तुमच्या आयुष्यात कोणी अशी व्यक्ती असेल जी नेहमी हसत असते, कधीही स्वतःच्या समस्या सांगत नाही, तर एकदा थांबून त्यांना मनापासून विचारा की तू खरंच ठीक आहेस ना? कारण ज्यांचा आवाज सर्वात कमी ऐकू येतो त्यांचे दुःख अनेकदा सर्वात मोठे असते. श्रीकृष्ण म्हणतात की जो माणूस निष्पाप मनाने दुसऱ्यांचे भले करतो जग त्याला वापरून घेते. जोपर्यंत तुमचा चांगुलपणा लोकांच्या फायद्याचा आहे तोपर्यंतच त्याची किंमत आहे. परोपकारी माणसाच्या सहनशीलतेला त्याची लाचारी समजले जाते आणि लोक त्याचा गैरफायदा घेऊ लागतात. जगात असे अनेक लोक आहेत जे दयाळू माणसांशी केवळ तोपर्यंत चांगले वागतात जोपर्यंत त्यांचे काम होत आहे. ज्या दिवशी तुम्ही नाही म्हणायला शिकाल त्याच दिवशी तुम्ही त्यांच्यासाठी वाईट ठराल. हे या जगाचे वास्तव आहे. ज्या झाडाला सर्वात जास्त फळे येतात लोक त्याच झाडावर दगड मारतात. तुम्ही कधी विचार केला आहे का की इतरांचे भले करणाऱ्या लोकांचीच फसवणूक का होते? याचे कारण असे आहे की धूर्त आणि स्वार्थी लोक चांगल्या माणसाच्या स्वभावाला बरोबर ओळखतात. त्यांना माहित असते की हा माणूस आपल्याला कधीच नाही म्हणणार नाही, हा कधीच आपल्याला निराश करणार नाही. याच विश्वासाचा ते शस्त्र म्हणून वापर करतात. कल्पना करा की एक मित्र नेहमी सर्वांना आर्थिक मदत करतो, कोणालाही अडचण आली की धावून जातो, पण जेव्हा त्याच्यावर वाईट वेळ येते तेव्हा ज्यांनी त्याच्याकडून पैसे घेतले होते तेच लोक फोन उचलणे बंद करतात. ते बहाणे बनवतात की माझी पण परिस्थिती वाईट आहे, सध्या माझ्याकडे काहीच नाही. हीच जगाची कडवी सच्चाई आहे. चांगले लोक भाबडे असतात. त्यांना वाटते की जसे आम्ही जगाशी वागतो तसेच जग आमच्याशी वागेल, पण तसे होत नाही. याचा अर्थ असा नाही की आपण चांगले वागणे सोडून द्यावे किंवा आपणही निष्ठुर व्हावे. याचा अर्थ असा आहे की चांगल्या लोकांनी आपली मर्यादा ओळखली पाहिजे. श्रीकृष्ण शिकवतात की दयाळू नक्की बना, पण स्वतःला इतके स्वस्त करू नका की लोक तुम्हाला पायपुसणे समजतील. कोणाची मदत करायची आणि कोणापासून सावध राहायचे हे समजणे म्हणजेच खरे शहाणपण आहे. प्रत्येकाची मदत करणे हे तुमचे कर्तव्य नाही आणि प्रत्येक जण तुमच्या मदतीला पात्र नसतो. जे खरोखर गरजू आहेत आणि जे तुमच्या उपकारांची जाणीव ठेवतात त्यांच्यासाठी नक्कीच उभे राहा, पण जे फक्त तुमचा वापर करण्यासाठी गोड बोलतात त्यांच्यापासून 4 हात लांब राहणेच हिताचे आहे. आपल्या चांगुलपणाला बुद्धीची जोड देणे आवश्यक आहे. श्रीकृष्ण म्हणतात की जो माणूस आपल्या चांगुलपणाला बुद्धीची आणि विवेकाची जोड देतो तोच आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी होतो आणि समाधानी राहतो. अनेकदा सर्वात जास्त त्रास त्याच लोकांना होतो जे अतिशय प्रामाणिक आणि सरळ मार्गी असतात. ते कोणाचेही वाईट इच्छित नाहीत, तरीही त्यांना चुकीचे समजले जाते. त्यांची सरळ वागणूक लोकांना मूर्खपणाची वाटते. पण लक्षात ठेवा, सत्य हे सूर्यासारखे असते. ते काही काळ ढगांमागे लपून राहू शकते, पण लपून नष्ट होऊ शकत नाही. कधी ना कधी ढग हटतात आणि सूर्य तळपतोच. त्याचप्रमाणे तुमची अच्छाई आणि सत्यनिष्ठा कधी ना कधी जगासमोर येतेच. ज्यांचा हेतू शुद्ध असतो त्यांना सुरुवातीला खूप त्रास होतो. ज्यांच्यासाठी त्यांनी सर्व काही त्यागले असते तेच लोक त्यांच्यावर आरोप करतात, त्यांना त्रास देतात, पण त्याग करणारा कधीच हरत नाही. फक्त त्याचा प्रवास थोडा कठीण आणि एकाकी होतो. ज्या लोकांची नीती साफ असते त्यांना नियती वारंवार परखते. त्यांना जीवनात अनेक संकटांना सामोरे जावे लागते, पण जे या परीक्षेत निघतात तेच सोन्यासारखे चमकतात. कधी कधी ज्यांना आपण सर्वात जवळचे मानतो, ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो, तेच आपल्याला सर्वात खोल जखम देतात. पण हा जीवनाचा नियम आहे की ज्याच्यावर आपण आंधळा विश्वास ठेवतो तोच आपल्याला डोळे उघडायला शिकवतो.
जे लोक मनात कोणताही कपट न ठेवता जगतात त्यांना लोक मूर्ख समजतात. पण स्वतःच्या नजरेत प्रामाणिक राहणे यापेक्षा मोठा कोणताही सन्मान नाही. जगातील सर्वात जास्त वेदना त्याच हृदयाला होतात जे अतिशय संवेदनशील असते. ते सर्वांचे दुःख स्वतःचे मानतात, दुसऱ्याच्या डोळ्यातील पाणी पाहून त्यांचेही डोळे पाणावतात. पण जेव्हा ते स्वतः वेदनेने तळमळतात तेव्हा त्यांच्याकडे पाहायला किंवा त्यांचे सांत्वन करायला कोणालाही वेळ नसतो. ज्यांनी जीवनात सर्वाधिक त्याग केला आहे त्यांनाच शेवटी एकटेपण मिळते. ही एक विचित्र शोकांतिका आहे, पण श्रीकृष्णाच्या उपदेशानुसार हा एकटेपणा शाप नसून एक संधी आहे. स्वतःला ओळखण्याची, स्वतःला मजबूत बनवण्याची आणि स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधण्याची ही संधी आहे. जेव्हा जग तुमची कदर करत नाही तेव्हा समजून जा की तुमची किंमत ठरवण्याची लायकी त्यांच्यात नाही. हिऱ्याची पारख फक्त जोहरीच करू शकतो, भंगारवाला नाही. त्यामुळे जगाने नाकारले म्हणून स्वतःला कमी लेखू नका. जर तुम्ही कोणाचे मन दुखावले नसेल, कोणाची फसवणूक केली नसेल तर घाबरण्याचे कारण नाही. तुमचे कर्म शुद्ध आहे आणि ज्याचे कर्म शुद्ध आहे त्याच्या पाठीशी काळ उभा राहू शकत नाही. तिथे साक्षात श्रीकृष्ण उभे असतात. जे लोक नात्यात प्रामाणिक असतात त्यांना अनेकदा गृहीत धरले जाते. त्यांना वेळ दिला जात नाही, कारण समोरच्याला माहित असते की हा माणूस आपल्याला सोडून कुठे जाणार आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा एखादा सहनशील माणूस शांत होतो तेव्हा ती शांतता वादळापूर्वीची असते. आयुष्यात बदला घेण्याच्या भानगडीत पडू नका. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे, ज्यांनी तुमचा विश्वासघात केला आहे त्यांना त्यांच्या कर्माच्या हवाली सोडून द्या. नियतीचा न्याय उशिरा का होईना पण होतोच. तुम्ही फक्त स्वतःला सावरण्यावर लक्ष केंद्रित करा. तुमचे यश, तुमचे हास्य आणि तुमची प्रगती हाच तुमच्या शत्रूंसाठी आणि तुम्हाला दुखवणाऱ्यांसाठी सर्वात मोठा बदला आहे. रडत बसून कोणालाही काहीही मिळत नाही. जर तुम्हाला कोणी नाकारले असेल तर स्वतःला इतके काबिल बनवा की त्यांना तुमचा नकार पचवणे कठीण जाईल. स्वतःच्या आनंदाची रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देऊ नका. तुमची आनंदाची व्याख्या तुम्हीच ठरवा. जर तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहिलात तर तुम्हाला दुःखाशिवाय काहीच मिळणार नाही. हे जग बदलणार नाही, लोकांचा स्वभाव बदलणार नाही, पण तुम्ही स्वतःला बदलू शकता. स्वतःला इतके सशक्त बनवा की कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने तुमच्या अस्तित्वाला धक्का लागणार नाही. जे तुमच्या नशिबात आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता शोधेलच, आणि जे तुमचे नाही ते तुम्ही कितीही घट्ट पकडून ठेवले तरी निसटून जाईल. शेवटी सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग कठीण नक्कीच आहे. या मार्गावर काटे आहेत, दगड आहेत आणि एकटेपण आहे, पण हाच मार्ग तुम्हाला आत्मशांतीकडे घेऊन जातो. खोटे बोलून फसवून मिळालेले यश हे वाळूच्या किल्ल्यासारखे असते, जे एका लाटेने कोसळून पडते. पण सत्याच्या पायावर उभी असलेली इमारत कोणत्याही वादळात टिकून राहते. म्हणून लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याचा विचार करणे सोडा. तुम्ही रात्री झोपताना समाधानाने झोपू शकता का? तुम्ही आरशात बघताना स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकता का? हे सर्वात महत्वाचे आहे. जर तुमचे मन सांगत असेल की तुम्ही बरोबर आहात तर संपूर्ण जग तुमच्या विरोधात असले तरी घाबरू नका, कारण जिथे धर्म आहे तिथेच जय आहे. तुमची चांगुलपणा ही तुमची कमजोरी नसून तुमची ओळख आहे. फक्त तिला चुकीच्या लोकांवर वाया घालवू नका. स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा आणि पुढे चालत राहा. जो स्वतःचा सन्मान करू शकत नाही, जग त्याचा सन्मान कधीच करत नाही. श्रीकृष्णाचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहे. फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि फळाची अपेक्षा न करता सत्कर्म करत राहा. तुमचे चांगले दिवस नक्कीच येतील. चालणाऱ्या पावलांमध्येही एक खोल संदेश दडलेला असतो. एक पाऊल पुढे जाते तर दुसरे मागे राहते, पण पुढे असणाऱ्याला गर्व नसतो आणि मागे राहिलेल्याला अपमान वाटत नाही, कारण दोघांनाही ठाऊक असते की क्षणभरात परिस्थिती बदलते. हाच जीवनाचा खरा अर्थ आहे. माझी आई नेहमी म्हणायची की पैसा प्रत्येक जण कमावतो, पण खऱ्या अर्थाने कमाई नावाची आणि सन्मानाची असते. असा कोणी श्रीमंत नाही जो गेलेला वेळ विकत घेऊ शकेल, आणि असा कोणी गरीब नाही जो आपले येणारे उद्या बदलू शकत नाही. माणूस तेवढाच उंच जाऊ शकतो जितकी त्याची विचारसरणी उंच असते. समजूतदारपणा हीच खरी किल्ली आहे. नाहीतर अर्जुन आणि दुर्योधन दोघांचाही गुरु एकच होता. आपल्या दुःखांसाठी जगाला दोष देण्यापेक्षा मनाला समजावणे अधिक योग्य आहे. मन बदलले की दुःखही संपते. जो नम्रपणे वागतो त्याची उंची आपोआप वाढते. आपण मजबूत असले पाहिजे पण अहंकारी नाही. दयाळू असले पाहिजे पण दुर्बल नाही. विनम्र असले पाहिजे पण भित्रे नाही. अभिमान बाळगा पण अहंकारात अडकू नका. इतरांच्या यशाचा स्वीकार केला नाही तर ते मत्सर बनते, आणि स्वीकारले तर तेच प्रेरणा ठरते. मन अशांत असते कारण आपण नको त्या गोष्टींच्या मागे धावत असतो. मुले आहेत पण बालपण हरवले आहे. पावसाच्या सरी आहेत पण सावन हरवला आहे. आपली माणसे आहेत पण आपुलकी कमी झाली आहे. आपल्या जवळ जे आहे त्याचा गर्व करू नका आणि इतरांबद्दल ईर्ष्या बाळगू नका, कारण गर्व आणि ईर्ष्या मनाची शांतता हिरावून घेतात.
काही मिळवायचे असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा, कारण कितीही खरी साथ असली तरी शेवटी प्रत्येक जण साथ सोडतो. जो माणूस दुःख आणि फसवणूक सहन करूनही चुकीच्या मार्गावर जात नाही आणि प्रामाणिकपणे आपले कर्म करत राहतो, तोच ईश्वराचा प्रिय ठरतो आणि त्याचा विजय निश्चित असतो. मनातील सगळी गुपिते प्रत्येकासमोर उघड करू नयेत, कारण मित्र कधी शत्रू बनेल हे सांगता येत नाही. जेव्हा ईश्वर तुमच्यावर प्रेम करतो तेव्हा तो तुमच्यासाठी योग्य तेच घडवतो आणि जे तुमच्या योग्य नाहीत त्यांना दूर करतो. जीवन हसत जगा, कारण प्रत्येक संध्याकाळी फक्त सूर्यच मावळत नाही, तर आपले अमूल्य आयुष्यही हळूहळू सरत असते. यशासाठी पवित्रता, संयम आणि दृढ निश्चय आवश्यक असतो. सर्वात महत्वाचे म्हणजे संतांची संगत ठेवा, कारण राजांचा सहवास कधी रडवेल सांगता येत नाही, पण संतांचा सहवास हरीपर्यंत घेऊन जातो. कर्माचा परिणाम इतका कठोर असतो की संचित पुण्य कधी संपेल याची जाणीवही होत नाही. पुण्य संपले की समर्थ राजा देखील भिक्षा मागायला मजबूर होतो. म्हणून कधीही कपटाने कोणाचे मन दुखवू नका. जेव्हा कोणी आपलेपणाने स्वीकारतो तेव्हा चेहऱ्यावर खरी स्मितरेषा उमटते आणि डोळ्यांत तेज येते. स्वतःची ओळख निर्माण करण्याचा आनंद कोणाच्या सावलीत राहण्यात नसतो. आनंद नेहमी वाटा, कारण एका दिव्यातून 1000 दिवे पेटू शकतात आणि तरीही मूळ दिव्याची ज्योत कमी होत नाही. तसेच आनंद वाटल्याने कमी न होता वाढत जातो. प्रत्येकाला आपल्या कर्मांची जाणीव असते. गंगेच्या काठावर गर्दी उगाच जमत नाही. तोच परमात्मा संपूर्ण विश्वाचा अधिपती आहे. त्यागाशिवाय काहीही मिळत नाही. श्वास घ्यायचा असेल तर आधी श्वास सोडावा लागतो. अनेक जण म्हणतात सर्व काही नशिबावर अवलंबून आहे, पण खरे तर ते कर्मांचे गणित असते. हे माधवा, माझ्या डोळ्यांना कोणाची तरी ओढ आहे, पण तुला पाहताच ते स्थिरावतात. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला तुम्हीच जबाबदार आहात. हे स्वीकारले की जीवन सोपे होते. श्रीकृष्णांचा विशेष संदेश हाच आहे. ठराविक चौकटीत अडकू नका. परिस्थितीनुसार स्वतःला बदला आणि योग्य निर्णयावर लक्ष केंद्रित करा. जे तुम्हाला न समजता उपदेश देतात त्यांचे ऐकू नका. फरक याचा नाही की कोणी माझ्यासाठी चांगले करते का, खरा फरक याचा आहे की मी कोणासाठी चांगले करतो का. एक क्षण संपूर्ण दिवस बदलू शकतो, एक दिवस संपूर्ण आयुष्य आणि एक आयुष्य संपूर्ण जग. प्रत्येक परिस्थिती जितकी दुखावते त्यापेक्षा कितीतरी जास्त ती आपल्याला मजबूत करते. मौन ठेवणे चांगले असते, पण अन्याय होत असताना गप्प बसणे योग्य नाही. उद्धटपणाला कधीही उद्धटपणाने उत्तर देऊ नका, कारण समोरचा तो कसा आहे हे तो दाखवतो, तुम्ही कोण आहात हे नाही. गोष्ट मनावर घेऊ नका. खरे प्रेम तेच असते ज्यात प्रतीक्षा करण्याची क्षमता असते. प्रत्येक जण प्रेम करू शकतो, पण प्रत्येकाला वाट पाहता येत नाही. कठीण काळात अनेकदा आपलीच माणसे साथ देत नाहीत, पण संकटे वाढली की परमेश्वर नक्कीच मदतीला येतो. मोठ्या लोकांशी संबंध ठेवल्यास सल्ला मिळतो, तर साध्या लोकांशी नाते ठेवल्यास अडचणीच्या वेळी मदत मिळते. सर्वात मोठे तीर्थस्थान म्हणजे तुमचे निर्मळ हृदय. ते जितके शुद्ध असेल तितके देव जवळ असतात. लक्षात ठेवा, चक्रव्यूह बहुतेक वेळा आपलीच माणसे रचतात. कालही तसेच होते आणि आजही तसेच आहे. प्रार्थनेसाठी मंदिरात असणे आवश्यक नाही, देव मनात असणे अधिक महत्वाचे आहे. अध्यात्म म्हणजे संसार सोडणे नव्हे, तर मूर्खपणापासून अंतर ठेवणे होय. या जगात कोणीही मोठा नसतो. मोठी असते ती शक्ती जी त्याच्या पाठीशी उभी असते. इतरांच्या दुःखात आनंद मानू नका, नाहीतर देव तीच परिस्थिती तुमच्या समोर उभी करू शकतो. कारण मनुष्य ज्या गोष्टीत आनंद शोधतो तीच गोष्ट प्रभू त्याला देतात. वयस्कर लोकांच्या थरथरत्या हातांमध्येही अपार सामर्थ्य असते. जेव्हा ते डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात तेव्हा जणू संपूर्ण जगाची संपत्ती मिळाल्यासारखे वाटते. आपल्या वेदना आणि अडचणी फक्त ईश्वरालाच सांगा, या विश्वासाने की तो उत्तर नक्की देईल. तुम्ही कोणाचीही विचारधारा बदलू शकत नाही, म्हणून निश्चिंत राहा आणि आनंदाने जीवन जगा. गीतेत सांगितले आहे की अज्ञानाला ज्ञान देणे म्हणजे विष देण्यासारखे असते. या जगात असा कोणी नाही ज्याला अडचणी नाहीत आणि अशीही कोणतीच समस्या नाही ज्याचा उपाय नाही. माणूस आपल्या विचारांनी शिखरावर पोहोचू शकतो आणि स्वतःला अधपातालाही नेऊ शकतो, कारण प्रत्येक माणूस स्वतःच आपला मित्रही असतो आणि शत्रूही. माझ्या आयुष्याचे फक्त 2च ध्येय आहेत, तुला मिळवणे किंवा तुझ्यातच विलीन होणे. वेदना ओळखणाऱ्या माणसाचे मूल्य हिऱ्याची पारख करणाऱ्यापेक्षा अधिक असते. जो तुमची वेदना समजू शकत नाही त्याचे प्रेम खरे नसते. प्रयत्न यशस्वी झाले किंवा अपयशी, प्रत्येक यशाच्या मुळाशी प्रयत्नच असतो. जर कोणी तुमच्याकडून अपेक्षा ठेवत असेल तर ती त्याची मजबुरी नसून विश्वासाची निशाणी असते. अंधारात सावली सुद्धा साथ सोडते. म्हातारपणी शरीरही साथ देत नाही आणि आयुष्यभर ज्यासाठी झगडलो ती माया शेवटी सोबत राहत नाही. बदल स्वीकारला नाही तर पुढे जाणे अशक्य होते. विवाहानंतर सतत जोडीदाराच्या चुका शोधणे आणि वाद घालणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. खरी समजूतदारी म्हणजे चुका सुधारून संसार सावरणे. वादातून फक्त समस्या वाढतात. जगातील सगळे रस्ते गुगल मॅप दाखवू शकतो, पण योग्य मार्ग फक्त श्रीमद भगवत गीता दाखवते.
अश्रू ही एक गुंतागुंत आहेत, कधी आनंदाचे कधी दुःखाचे चिन्ह. ज्यांना कळते त्यांच्यासाठी ते अमूल्य असतात आणि ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी फक्त पाणी. वाईट काळात ज्यांनी साथ दिली त्यांचे नेहमी आभार मान. कर्णाला शेवट माहित होता, तरीही त्याने मैत्री निभावली. वेळेची गिरणी इतकी कठोर असते की दगड, हिरे आणि नाती सगळेच भरडली जातात. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला दुःख येतेच, पण प्रभू त्याची नाव कधी बुडू देत नाही. या जीवनाच्या रणांगणात स्वतःच कृष्ण आणि स्वतःच अर्जुन व्हावे लागते. रोज स्वतःचा सारथी बनून जीवनाची महाभारत लढावे लागते. विश्वास ठेवा, देव उशिरा ऐकतात, पण ऐकतात नक्की. ज्यांनी तुमच्या प्रेमाला समजून घेतले नाही ते खरे तर अज्ञानीच होते, कारण तुम्ही वारंवार स्वतःचे मन दुखावूनही त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. जसे एक गहूचे दाणे काळानुसार शेकडो दाणे देतो, तसे चांगल्या कर्मांचे फळ परमेश्वर अनेक पटीने परत करतो. उकळत्या पाण्यात प्रतिबिंब दिसत नाही, तसेच अशांत मनात उत्तर सापडत नाही. म्हणून शांत राहा, सर्व मार्ग सापडतील. साध्या स्वभावाच्या माणसाला कधीही कमकुवत समजू नका. त्याची सहजता ही त्याची संस्कारांची ओळख असते, कमजोरी नव्हे. हे प्रभू, आज मला सर्व काही मिळाले आहे. दरिद्रता नाहीशी झाली आहे आणि दोष दूर झाले आहेत. निरंतर भक्तीचा आशीर्वाद देऊन तुम्ही माझ्यासाठी केवटांचे राम झालात. ईश्वर मार्ग दाखवतात, पण त्या मार्गावर चालणे हे आपले कर्तव्य असते. चालायची तयारीच नसेल तर देवाला दोष देण्यात अर्थ नाही. स्वतः चालायचे असताना इतरांवर अवलंबून का राहता? आपल्या पापांपासून गंगापुत्र भीष्मही वाचू शकले नाही, मग फक्त गंगा स्नानाने पाप कसे धुतले जातील? देवाला मंदिरांपेक्षा माणसाचे हृदय अधिक प्रिय असते, कारण मंदिरात माणूस चालवतो, पण हृदयात देव वास करतो. ज्या हृदयात प्रेम आहे आणि ज्याच्या सोबत प्रामाणिक जीवनसाथी आहे, त्याच्यासाठी प्रत्येक वनवासही सोपा होतो. वाटेत अडथळे नसतील तर मंजिलचे महत्व कळणार कसे? चुकीच्या लोकांची भेट झाली नाही तर योग्य लोकांची ओळख कशी होणार? जगाकडून अपेक्षा ठेवू नका आणि देवावरून विश्वास उडवू नका. जर प्रत्येक गोष्ट माणसाच्या हातातच असती तर ईश्वराचे अस्तित्वच उरले नसते. जिथे माणसाचा प्रयत्न संपतो तिथून देवाचे कार्य सुरू होते. सुखाच्या वेळी 100 लोक भेटतात, पण दुःखात जो सोबत उभा राहतो तोच खरा मित्र. प्रभूचा हात धरून ठेवा, कारण हा संसार गर्दीने भरलेला आहे आणि माणूस त्यात हरवू शकतो. श्रेष्ठ तोच जो वाईट काळात कोसळत नाही आणि चांगल्या काळात उडत नाही. एखाद्या व्यक्तीच्या काही वाईट सवयींमुळे त्याला पूर्णपणे वाईट ठरवू नका. कधी परिस्थिती वाईट असते, माणूस नाही. कुटुंब असो वा संघटना, यश संयमाने ऐकण्यात, समजून घेण्यात आणि सन्मान देण्यात असते. वेळ आणि परिस्थिती कधीही बदलू शकतात, म्हणून कुणाचा अपमान करू नका आणि कुणाला कमी लेखू नका. तुम्ही कितीही शक्तिशाली असलात तरी वेळ नेहमीच अधिक बलवान असतो. सूर्यही अचानक उगवत नाही, तो हळूहळू वर येतो. संयम आणि तपस्या असलेलेच जग उजळवू शकतात. काहीच कायमचे नसते, म्हणून स्वतःवर अनावश्यक ओझे टाकू नका. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती बदलतेच. दयाळूपणा हे काम नसून जीवन जगण्याची पद्धत आहे. खरा मित्र तोच जो तुमचा भूतकाळ समजतो आणि तुमच्या भविष्यावर विश्वास ठेवतो. अशी मैत्री माणसाला कमकुवत न करता अधिक सक्षम बनवते. मित्रत्वात इतकी ताकद असते की ती सामर्थ्यवानालाही झुकवू शकते. विचार करा, सुदामामध्ये काय बळ होते की श्रीकृष्णांनी त्यांचे चरण धुतले? खरे तर आपण फक्त त्याच गोष्टी गमावतो ज्यांच्याशी आपण अतिशय चिकटून राहतो. जी वस्तू हिरावून घेतली जाऊ शकते ती खरी आपली नसते. जो माणूस दुःख आणि फसवणूक असूनही योग्य मार्ग सोडत नाही आणि प्रामाणिक कर्म करत राहतो, तो ईश्वराचा सर्वात प्रिय असतो आणि शेवटी त्याचा विजय अटळ असतो. नाती मोठ्या शब्दांनी नाही तर लहान भावनांच्या समजुतीने खोल होतात. सुडाची भावना मनात ठेवू नका, शांत राहा आणि वेळेची वाट पहा. ज्याने तुमच्याशी वाईट केले आहे त्याला वेळ स्वतःच उत्तर देईल. असे काही चांगले कर्म करा की ज्याची साक्ष फक्त देवालाच असेल. खरा सोबती सोबत असला की वादळांची भीती वाटत नाही. ज्याच्या मनात पवित्रता आहे त्याची देहयष्टी महत्वाची राहत नाही. अहंकार आणि संस्कार यात फरक आहे. अहंकार इतरांना झुकून आनंद मानतो, तर संस्कार स्वतः झुकून समाधान मानतात. कपट आणि पापाचे फळ याच जन्मात भोगावे लागते, कारण वेळ कुणालाही माफ करत नाही. जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी एकटे पडावेच लागते. त्या क्षणी मिळालेली साथ नाही तर मिळालेली समज अधिक महत्वाची ठरते. दुःख हे आपल्याला मोडण्यासाठी येत नाही तर आपल्यातील अनावश्यक अहंकार तोडण्यासाठी येते. संकटांच्या आगीतून गेल्यावरच माणूस खरा घडतो. ज्याला सर्व काही सहज मिळते तो कधीही संयम शिकत नाही, पण ज्याला थांबावे लागते तो आयुष्य समजून घेतो. परमेश्वर कधीही आपल्या क्षमतेपेक्षा जास्त ओझे देत नाही, आपणच ते अधिक मोठे मानतो. जेव्हा काहीच हातात उरत नाही तेव्हाच देवाचा हात धरायची सवय लागते. जीवनातील प्रत्येक उत्तर लगेच मिळत नाही. काही प्रश्न आपल्याला परिपक्व करण्यासाठीच ठेवलेले असतात. माणसाची खरी परीक्षा संकटात नाही तर सुखात होते. सुखात नम्र राहणारा खरा मोठा असतो. ज्यांनी तुमच्या कठीण काळात साथ सोडली त्यांच्याबद्दल द्वेष ठेवू नका, कारण त्यांनी तुम्हाला एक धडा दिला.
कोण आपले आहे आणि कोण फक्त सोबत चालणारे होते. कधी कधी शांत राहणे हीच सर्वात मोठी प्रतिक्रिया असते. प्रत्येक वेळी उत्तर देणे आवश्यक नसते. काही लोक उत्तरासाठी नाही तर भांडणासाठी बोलत असतात. आपल्या शब्दांची ताकद ओळखा, कारण शब्द जखमाही करतात आणि औषधही ठरतात. देव वेळ घेतो पण न्याय चुकवत नाही. उशीर होतो, अन्याय नाही. ज्याने संयम सोडला त्याने सर्व काही गमावले आणि ज्याने संयम धरला त्याने शेवटी सर्व काही जिंकले. आयुष्य हे सतत धावण्याचे नाव नाही. कधी थांबून श्वास घेणेही गरजेचे असते. जे हरवले ते आठवत बसण्यापेक्षा जे शिल्लक आहे याची कदर करा. कृतज्ञ मनात असताना दुःख टिकत नाही. माणसाने इतरांना बदलण्याचा हट्ट सोडावा आणि स्वतः सुधारण्याचा प्रयत्न करावा. तेच खरे साध्य आहे. ज्याला स्वतःची चूक मान्य करता येते तोच पुढे जातो. संसारात अडचणी असणारच, पण त्या सोडवण्याची तयारी असली पाहिजे. नात्यांमध्ये विजय नसतो, तिथे समजूत असते. जिथे प्रेम असते तिथे अहंकार टिकत नाही. माणूस जितका साधा तितका तो अधिक महान असतो, कारण साधेपणातच खरी शक्ती लपलेली असते. संकटे माणसाला मोडत नाहीत, ती त्याला ओळख करून देतात स्वतःशी आणि देवाशी. ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकता त्या दिवशी जग तुमच्यावर विश्वास ठेवू लागते. काही वेळा हरल्यासारखे वाटते, पण प्रत्यक्षात ही तयारी असते पुढील विजयाची. जीवनाच्या प्रवासात थकवा येतो, पण थांबू नका. थोडा विसावा घ्या आणि पुन्हा चालायला सुरुवात करा. जे तुमच्या नशिबात नाही त्यासाठी रडण्यात अर्थ नाही, आणि जे तुमच्यासाठी आहे ते कुणी हिरावू शकत नाही. देव जे घेतो ते शिक्षणासाठी घेतो आणि जे देतो ते आशीर्वाद म्हणून देतो. मन स्वच्छ ठेवा, कर्म प्रामाणिक ठेवा आणि प्रभूवर पूर्ण विश्वास ठेवा. उरलेले सर्व आपोआप जुळून येईल. आयुष्य शिकवत राहते, प्रश्न संपत नाहीत. फरक इतकाच की उत्तर शोधण्याची दृष्टी बदलत जाते. जो स्वतःशी प्रामाणिक असतो त्याला कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नसते, कारण त्याचे कर्मच त्याची ओळख असते. देव कधीही माणसाला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. कधी अनुभव देतो, कधी धडा देतो, तर कधी संयम शिकवतो. ज्याला दुःख पचवता येते तोच खरा मजबूत असतो. प्रत्येक जखम कमजोरी नसते. काही जखमा माणसाला अधिक संवेदनशील आणि मानवी बनवतात. जे घडून गेले त्यावर राग ठेवू नका. ते बदलता येत नाही, पण त्यातून शिकता नक्कीच येते. प्रभू कधी कधी आपल्याला तोडत नाही, तर नव्याने घडवण्यासाठी जुन्या गोष्टी दूर करतो. जेव्हा आयुष्य तुमच्याकडून सर्व काही काढून घेतल्यासारखे वाटते तेव्हा समजून घ्या की देव तुम्हाला अनावश्यक ओझ्यापासून मुक्त करत आहे. खरे सुख बाहेर नाही, ते अंतःकरणात असते. शांत मनातच समाधानाचा वास असतो. जगातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या लढाईत गुंतलेली असते, म्हणून कठोर निर्णय देण्याआधी थोडे थांबा. कधी तुमचे मौनच तुमची ताकद ठरते. सर्व काही सांगणे गरजेचे नसते. काही गोष्टी देवाकडेच सोपवाव्या लागतात. विश्वास ठेवणाऱ्याला मार्ग दिसतो आणि संशय करणारा अंधारातच अडकतो. वेळ सर्व काही बदलतो, दुःख, सुख, माणसे आणि नाती. पण जे बदलत नाही ते म्हणजे कर्माचे फळ. त्यामुळे जे कराल ते स्वच्छ मनाने करा. आयुष्याची खरी श्रीमंती पैशात नाही तर समाधानात आहे. कमी अपेक्षा ठेवल्यास मन अधिक हलके राहते. चमत्काराची गरज नसते. श्वास चालू आहे हेच सर्वात मोठे चमत्कार आहे. ज्या दिवशी तुम्ही तुलना करणे सोडता त्या दिवशी तुमचे दुःख निम्मे होते. प्रत्येकाची वाट वेगळी असते, म्हणून इतरांच्या वेगाने चालण्याचा हट्ट धरू नका. जे तुमच्यासाठी ठरलेले आहे ते वेळेवरच मिळते. अधीरपणा फक्त मन थकवतो. परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि कर्म करत राहा, कारण शेवटी देव त्यालाच पुढे नेतो जो हार मानत नाही. नम्रता ही कमजोरी नाही, ती आत्म्याची उंची आहे. आयुष्याचा खरा अर्थ मिळवण्यासाठी काहीतरी मिळवणे गरजेचे नसते, तर बरेच काही सोडावे लागते. शेवटी एवढेच लक्षात ठेवा, तुम्ही जे आहात ते पुरेसे आहे. स्वतःला कमी लेखू नका. देवाने तुम्हाला ज्या मार्गावर ठेवले आहे तोच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.